जय हिंद मित्रांनो, बघा आपण समाज कल्याण विभाग भरती 2024 साठी टीसीएस पॅटर्न नुसार सराव प्रश्न अभ्यासात आहोत। बघा अतिशय आयएमपी क्वेश्चन्स आहेत, कारण बघा टीसीएस ने बार विचारलेले आपण प्रश्न यामध्ये आज कव्हर करणार आहोत। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत अभ्यासून घ्या आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल आपल्या चॅनलला अवश्य तुम्ही सबस्क्राइब जे करून घ्या। पहिला प्रश्न बघा, फ्लेमिंगो म्हणजेच रोहित पक्षी महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या घाटात आढळतो असा प्रश्न आहे। तर बघा फ्लेमिंगो हा जो पक्षी आहे हा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या घाटामध्ये आढळतो, तर लक्षात घ्या माळशेज घाटामध्ये हा पक्षी तुम्हाला आढळत असतो, लक्षात घ्या। पुढे 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे, तर बघा 2011च्या जनगणनेनुसार आपल्या महाराष्ट्राच्या लोकसंख्या किती आहे, तर बघा 11,23,00,000 इतकी आहे। 11,23,00,000 लक्षात ठेवून घ्या, 11,23,00,000 इतकी आहे। तर तुम्हाला जर घनता विचारली 2011च्या जनगणनेनुसार आपल्या महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता, तर ती होती बघा 365 चौरस किलोमीटर इतकी, 365 चौरस किलोमीटर इतकी, लक्षात घ्या। पुढे भारतीय प्रमाण वेळ कोणत्या रेखावृत्तावर निश्चित केली गेली आहे, तर बघा आपली भारतीय जी ही प्रमाण वेळ आहे ही कोणत्या रेखावृत्तावर निश्चित केली गेली, तर तुम्ही लक्षामध्ये घेऊ शकता 82.30 पूर्व या रेखावृत्तावर जी आहे ही आपली प्रमाण वेळ निश्चित केली गेलेली आहे, लक्षात ठेवा। पुढे खालीलपैकी कोणी भूरूप चक्राची संकल्पना मांडली, तर लक्षात घ्या खालीलपैकी कोणी भूरूप चक्राची संकल्पना मांडली, तर WM डेव्हिस यांनी जे या भूरूप चक्राची संकल्पना मांडली होती, लक्षात घ्या। पुढे भौगोलिक पर्यावरणातील प्रभाव या पुस्तकाचे लेखक कोण आहेत, तर लक्षात घ्या भौगोलिक पर्यावरणावरील प्रभाव या पुस्तकाचे लेखक जर तुम्हाला विचारलं तर या प्रश्नाचे आपल्या योग्य आन्सर असणार आहे, बघा इथे इलियन चर्चिल सॅम्पल हे आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे। 6वा, चहाची लागवड सर्वप्रथम कोणत्या राज्यात झाली, जर असा प्रश्न विचारला तर इथे आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे आसाम। आसाम या राज्यामध्ये बघा चहाची जी लागवड आहे ती सर्वप्रथम झाली होती, लक्षामध्ये घ्या। आता बघा चहाची लागवड सर्वात जास्त आसाममध्ये होते। रबराची जर रबर उत्पादन सर्वात जास्त कुठे केले जाते असा प्रश्न विचारला, रबर उत्पादन, तर ते होते केरळमध्ये। आणि कर्नाटकमध्ये बघा सर्वात जास्त कॉफी उत्पादन होते, कॉफी। आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त ज्वारी उत्पादन होते, लक्षामध्ये घ्या ज्वारी उत्पादन। पुढे वखार महामंडळाची स्थापना कधी झाली, वखार महामंडळाची जी स्थापना आहे ती 1957 मध्ये झाली होती, बघा 1957 मध्ये पुणे या ठिकाणी झाली होती, लक्षात घ्या 1957 मध्ये पुणे या ठिकाणी वखार महामंडळाची स्थापना झाली होती। पुणे बघा आपल्या महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी यासोबतच विद्येचे माहेरघर आहे, लक्षात ठेवा विद्येचे माहेरघर। बघा पुणे हे शहर मुळा व मुठा या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले आहे, लक्षात घ्या या दोन नद्यांच्या संगमावर। पुढे बघा प्रश्न क्रमांक 8वा, बघा डाळिंब संशोधन केंद्र कोठे आहे, तर डाळिंब संशोधन केंद्र जे आहे ते पुणे व सोलापूर या दोन ठिकाणी आहे, बघा पुणे व सोलापूर। आता श्रीवर्धन या ठिकाणी बघा सुपारी संशोधन केंद्र आहे, लक्षात घ्या सुपारी संशोधन केंद्र। मोहोळ बघा मोहोळ या ठिकाणी ज्वारी संशोधन केंद्र आहे, लक्षात घ्या ज्वारी संशोधन केंद्र। मोहोळ बघा सातारा जिल्ह्यात आहे, लक्षामध्ये घ्या। आता कर्जत या ठिकाणी तांदूळ संशोधन केंद्र आहे, लक्षात ठेवा तांदूळ संशोधन केंद्र आहे, लक्षामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे। 9वा, कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात नाही, तर लक्षामध्ये घ्या खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात नाही, तर बघा या आपल्या इथं प्रश्नाचे जे योग्य आन्सर असणार आहे तर ते कोणते आहे, तर पर्याय क्रमांक महाराष्ट्र आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे। बघा आपल्या भारतामधून एकूण 8 राज्यांमधून जे कर्कवृत्त जाते तर ते बघा कोणत्या राज्य आहेत, लक्षामध्ये घ्या। तर सॉरी इथं महाराष्ट्राचा आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे पर्याय क्रमांक, लक्षात घ्या। पुढे तर ते बघा 8 कोणत्या राज्यामधून जाते, तर लक्षामध्ये घ्या ते राज्य आहेत गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल व त्रिपुरा आणि मिझोरम ही जी आहेत ती 8 राज्य आहेत, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे। बघा कोणती, गुजरात, झारखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, कोणती गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा व मिझोरम या 8 राज्यांमधून जे आपल्या भारतामध्ये कर्कवृत्त जाते, लक्षात ठेवायचं आहे। शेवटचा प्रश्न, ब्रह्मपुत्रा नदीचे उगमस्थान कोणते, तर लक्षात घ्या ब्रह्मपुत्रा या नदीचे जर तुम्हाला उगमस्थान विचारलं तर बघा या नदीचे उगमस्थान आहे बघा पर्याय क्रमांक क मानसरोवरामध्ये या नदीचे उगमस्थान होते।
बघा या नदीची एकूण आपल्या भारतामध्ये लांबी जर विचारली तर ती आहे आपल्या भारतामध्ये एकूण लांबी 2900 किलोमीटर. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये किती आहे 885 किलोमीटर आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, लक्षात घ्या 885. बघा ही जी आहे गंगा या नदीची उपनदी आहे. बघा गंगा या नदीची उपनदी कोणती नदी आहे तर ब्रह्मपुत्र आहे. गंगा या नदीची उपनदी आहे, लक्षात ठेवून घ्या. आणि ब्रह्मपुत्र या नदीचे जर तुम्हाला काही उपनद्या सांगतो बघा, ब्रह्मपुत्र या नदीचे काही उपनद्या लक्षामध्ये घ्या. बघा ते कोणत्या आहेत तर लोहित. लोहित ही बघा ही एक उपनदी आहे, लक्षात घ्या. लोहित ही एक उपनदी. यासोबतच तीस्ता ही एक उपनदी आहे. मानस ही एक उपनदी आहे, बघा लक्षामध्ये ठेवून घ्या. आणि सुबनसिरी ह्या जे 4 नद्या आहेत बघा या ब्रह्मपुत्र या नदीच्या उपनद्या आहेत, लक्षामध्ये ठेवून घ्या. तर बघा हे होते आपले आजचे 10 IMP प्रश्न जे की TCS ने विचारलेले होते. ते प्रश्नाचा आपण या प्रश्नपत्र अभ्यासलेले आहोत. बघा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल आपल्या चॅनलला लाईक, आपल्या व्हिडिओला शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका. धन्यवाद.